या नात्याने आपण विषयी 2 शब्द सांगणार आहे। आपणचं कार्य म्हणजे या गावात एक नवी उमेद आणणार आहे। आपण या गावासाठी खूप काही केलेलं आहे आणि आपणच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे मदत केली आहे। तशी आमच्या बचत गटाच्या महिलांनी सुद्धा आपणच्या पाठीशी पूर्णपणे साथ दिलेली आहे। तर आपण आम्हाला जे काही मिळवून दिलं त्याबद्दल आम्ही आपणचे खूप आभारी आहोत आणि आपणनी गावासाठी आणि गटासाठी आणि इतर सर्व कार्यांसाठी अशीच मदत करत राहावी अशी आम्ही आपण विनंती करतो किंवा प्रार्थना करतो। आणि आपण जे मंत्रीपद मिळेल ते त्याच्यात मिळायला पाहिजे आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांनाही मुख्यमंत्री हेच पद मिळावं अशी आम्ही गोविंद महाराजांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी इथे आलेलो आहोत। आम्ही आज महाराजांना साकडं घालतो आहोत की आमचे दोघे लाडके भाऊ हे मंत्रिपदावरच आरूढ राहिले पाहिजे अशी आम्ही महाराजांच्या चरणी सर्व कार्यकर्ते या निमित्ताने जमा झालेले आहोत की माननीय कार्यसम्राट किशोरप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळावे ही पूर्ण गावाची परिसराची व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। याकरता महाआरतीचं आयोजन गोविंद मंदिरात करण्यात आलं। गोविंद महाराजांच्या चरणी साकडं घालण्यात आलं की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुन्हा व्हावे आणि आप्पासाहेब यांना मंत्रिपद मिळावे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने इथे महाआरतीत सहभागी झाले। आणि लक्षणीय गोष्ट म्हणजे किशोरप्पांच्या लाडक्या बहिणी या आवर्जून हजर राहिल्या। सर्वांनी आप्पांना जो भरभरून आशीर्वाद दिला त्याबद्दल लाडक्या बहिणींचे खरोखरच कौतुक करावे तितके थोडेच आहे। आप्पासाहेबांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळावं आणि आपल्या परिसराचा भडगाव पाचोरा मतदारसंघाचा भरभरून विकास व्हावा हीच अपेक्षा गोविंद महाराजांच्या चरणी आम्ही करतो। जय जय महाराष्ट्र। येथे गोविंद महाराज समर्थ गोविंद महाराज येथे पिंपळगावचे शिवसैनिक युवा सैनिक त्याच्यानंतर सर्व महिला भगिनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे परत आणखी मुख्यमंत्री व्हावे यासाठी तसेच पाचोरा भडगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील हे कॅबिनेट मंत्री व्हावे यासाठी श्री समर्थ गोविंद महाराज यांना साकडे घालण्यासाठी येथे जमून ग्रामस्थांनी जमून एक महाआरतीचा कार्यक्रम इथे करण्यात आलेला होता। तसेच सर्वांची मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी आम्ही खरोखर गोविंद महाराज चरणी नतमस्तक होऊन या दोघांना मुख्यमंत्रीपद व कॅबिनेट मंत्रीपद मिळावे अशी आम्ही इच्छा व्यक्त केली। धन्यवाद। असलेले समर्थ गोविंद महाराज मंदिर येथे आज शिवसेना युवा सेना महिला आघाडी महायुतीचे कार्यकर्ते व सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपद मिळावं व आमचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार विकास पुरुष किशोरप्पा पाटील यांना सुद्धा मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही इथे सर्वजण मंदिरात आरतीसाठी एक जमा झालो होतो। या अनुषंगाने आमची ईश्वराजवळ हीच एक प्रार्थना आहे, एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री व किशोरप्पा पाटील यांना मंत्रिपद मिळावं ही अपेक्षा आणि यानंतर पिंपळगाव नगरीतील सर्व मतदार बंधू भगिनींनी जे आदरणीय किशोरप्पा पाटील यांच्या पाठीशी उभे राहून आशीर्वाद दिले त्यासाठी मी सर्व मतदारांजवळ नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो व धन्यवाद मानतो। आणि यानंतर लाडक्या बहिणींचे विशेष करून माझे आभार मानतो की लाडक्या बहिणींनी एवढ्या मोठ्या संख्येने आपणच्या मागे आशीर्वाद ठेवले। जय हिंद जय महाराष्ट्र।